117 पाहण्यापूर्वी आपल्याला 116 पाहावं लागेल की ग्रीवियस हर्ट म्हणजे काय. हे तर लॉच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या वकील बांधवांना वगैरे हे माहिती असणं गरजेचं आहे की ग्रीवियस हर्टची डेफिनेशन जी काय होती 7-8 पार्ट मध्ये दिलेली आहे ती. तर त्या ग्रीवियस हर्टच्या डेफिनेशन मध्ये जो शेवटचा जो क्लॉज होता की 15 दिवस ती इंजुरी त्या व्यक्तीला त्या इंजुरीचा त्रास झाला पाहिजे किंवा 15 दिवस ती इंजुरी नीट न झाली पाहिजे किंवा 15 दिवस त्या अशा इंजुरीमुळे तो ऍडमिट होता. तर तिथं आता 15 दिवसाची ऐवजी 20 दिवस हा नवीन शब्द टाकलेला आहे. खास करून लॉ स्टुडंटसाठी आणि वकील बांधवांसाठी ही माहिती असणं गरजेचं आहे की आता आपल्याला ग्रीवियस हर्टची डेफिनेशन गंभीर इजेची डेफिनेशन मध्ये 15 दिवस नाही तर आता 20 दिवस दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारची जखम, अशा प्रकारच्या जखमेचा त्रास किंवा अशा प्रकारच्या जखमीमुळे तो व्यक्ती 20 दिवस अंथरुणावरून उठलेला नसेल किंवा 20 दिवस त्याला ऍडमिट राहावं लागलं असेल किंवा 20 दिवस तो त्याची नैसर्गिक प्रक्रिया करू शकलेला नाही. तर यापूर्वी 15 होते ते आता 20 दिवस यात सांगितलेले आहे. आणि कलम 117 मध्ये स्वइच्छेने एखाद्याला गंभीर इजा करणे म्हणजेच की व्हॉलंटरी कॉजिंग ग्रीवियस हर्ट. अशा प्रकारचा जर व्हॉलंटरी कॉजिंग ग्रीवियस हर्ट जर एखाद्या व्यक्तीला झालेला असेल आणि कलम 117(3) मध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर कायम अपंगत्व आले असेल, कायम जर तो अधू झाला असेल तर त्याला त्याच्यामध्ये शिक्षा सांगितलेली आहे. आणि त्याचमध्ये 117(4) मध्ये अशा प्रकारचं ग्रीवियस हर्ट गंभीर इजा ही जर 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी केलेली असेल आणि त्याचं सुद्धा कारण हेच असेल की सेक्स, ग्राउंड, तुमचा रिलिजन, तुमचा धर्म, तुमची कास्ट आणि मॉब लिंचिंग सारखा जर प्रकार इथं सुद्धा झालेला असेल तर कलम 117(4) हा कलम नवीन आणलेला आहे. या कलमाप्रमाणे सुद्धा आता यापुढे BNS प्रमाणे गुन्हे